हॅलो फ्रेंड्स, मी किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हा सर्वांकरता घेऊन आली आहे मस्त अशी झणझणीत चमचमीत चिकन टिक्का बिर्याणी आणि बिलकुल ढाबा स्टाईल बनवणार आहोत। चवीला बिलकुल ढाबा स्टाईल लागणार आहे। अगदी कमी साहित्यात कमी बजेटमध्ये अगदी तुम्हाला ढाबा स्टाईल चिकन टिक्का बिर्याणीची टेस्ट मिळणार आहे। बनवायला सोपी आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतलंय 800 ग्राम चिकन असं 4-5 वेळा मस्त असं धुवून घ्यायचं, व्यवस्थित स्वच्छ करायचं। नंतर त्यात मी घातलंय दही। तर साधारण 3 चमचे मी दही घेतलंय। दह्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता। तर दही घालायचं यात थोडंसं। नंतर यात मी घातलंय लाल तिखट आणि नंतर आपण यात घालायचं थोडीशी हळद आणि नंतर आपण यात घातलंय धणे पावडर आणि 1 चमचा घ्यायचा जिरा पावडर। नंतर त्यात घालायचा गरम मसाला आणि 1 चमचा मी घेतलाय चिकन मसाला। तर चिकन मसाल्याऐवजी जर तुमच्याकडे टिक्का मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। मीठ घातलंय, म्हणजे चिकनला जेवढं मीठ हवं तेवढंच मी मीठ घातलेलं आहे। थोडीशी त्यात घालायची कोथिंबीर, थोडासा घालायचा पुदिना आणि हे सर्व मिक्स करायचं। तर हे मिक्स आता आपण हातानेच करायचं, चमच्यानी नाही, हाताने व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे दही मसाला चिकनला सगळीकडे व्यवस्थित लागेल। त्यामुळे हातानेच मस्त असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी सर्व मस्त हाताने मिक्स केलेला आहे। आता यात आपण घालायचा फूड कलर, ऑरेंज फूड कलर आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालेल। तर इथे मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि कलर बघा किती मस्त आहे आलेला आहे। असाच कलर असतो चिकन टिक्क्याला, त्यामुळे मस्त कलर आलाय। आता आपण आपल्या चिकनला मस्त असं स्मोकी फ्लेवर देऊया। त्याकरता मी इथे थोडी जागा केली आहे, त्यात एक वाटी ठेवली आणि त्यात एक कोळसा घातलाय। कोळसा मस्त असं गरम करून घ्यायचा, नंतर त्यावर थोडंसं तूप घालायचं आणि लगेच झाकून ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट आपण असंच झाकून ठेवूया, म्हणजे जो कोळशाचा जो फ्लेवर आहे, ते स्मोकी फ्लेवर आहे, ते सर्व आपल्या चिकनमध्ये येईल। तर 2 ते 3 मिनिट आपण असंच झाकून ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असं फ्लेवर आलंय आपल्या चिकनमध्ये। आता हे झाकण काढायचं आणि ही वाटी पण आपण काढून घ्यायची आणि आता हे चिकन आपण झाकून ठेवूया एक अर्धा तासाकरता। जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तास सुद्धा झाकून ठेवू शकता किंवा मग रात्रभर ठेवलं फ्रीजमध्ये तरीही चालेल। मी मात्र फक्त अर्धा तासच ठेवणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही, कारण वेळ नाही आपल्याकडे। अर्धा तासानंतर आपण हे झाकण काढायचं आणि परत एकदा हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि कलर बघा किती मस्त आलाय। चिकन टिक्काला असंच कलर असतं। आणि आता हे चिकन आपण फ्राय करून घ्यायचं। तर गॅसवर मी एक भांडं ठेवलंय, त्यात घातलंय तेल, त्यात तेल घालायचं आणि हे चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं। मस्त याला असं कलर येतपर्यंत आणि छान असे थोडेसे काळे डाग येतपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। तर सर्व चिकन मी यात घालणार आहे। गॅस मिडियम ठेवायची, गॅस अगदी कमी पण करायची नाही, नाहीतर चिकनचं पाणी सगळं बाहेर येईल। त्यामुळे गॅस मिडियम ठेवायची आणि आता हे चिकन मस्त आपण फ्राय करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण शिजवून घ्यायचं, कच्चं ठेवायचं नाही, पूर्ण शिजवून घ्यायचं। सारखं त्याला फिरवत राहायचं, खालीवर करत राहायचं, म्हणजे चिकन आपलं अगदी व्यवस्थित शिजेल आणि चिकनला फारसा वेळ लागत नाही, लगेच शिजतं। तर तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे। हलकेसे डाग पण आलेत त्याला, असे थोडेसे त्याला काळे डाग येऊ द्यायचे। तर इथे बघा आपलं चिकन मस्त असं फ्राय झालंय, पूर्ण ड्राय झालेलं आहे आणि चिकन पूर्ण शिजलेलं आहे। पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं, कच्चं अजिबात ठेवायचं नाही। एक 10 मिनिट लागले मला हे पूर्ण करायला, 10-12 मिनिटे। तर आता गॅस बंद करायचं आणि हे जरा आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण बनवूया बिर्याणीचा मसाला। तर गॅसवर मी ठेवले कढई, त्यात घातलंय तेल गरम झालं की खडे मसाले घालायचे, तेजपान, चक्री फूल, जावित्री, थोडं 6 जिरं घेतलंय, मिरे घेतलंय, लवंग घेतलंय, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि हिरवी वेलची घेतली आहे। तर आता हे सर्व मसाले आपण घालायचे तेलात, काही सेकंद आपण हे तेलात परतून घ्यायचे। नंतर त्यात घालायचं आलं लसणाची पेस्ट। तर 2 ते 3 चमचे आलं लसणाची पेस्ट घातली। या आलं लसणाच्या पेस्टने ना बिर्याणीला खूप मस्त चव येते। तर 2 ते 3 मिनिट आपण हे मस्त आलं लसूण परतून घेऊया, याचा सगळा कच्चेपणा जातपर्यंत। आणि नंतर यात मी घातल्या हिरव्या मिरच्या, तर 3-4 हिरव्या मिरच्या घातल्या, एक मोठा टोमॅटो घेतलाय। आता हे मिक्स करायचं आणि टोमॅटो हलकासा आपण नरम करून घेऊया।
खूप नाही, हलकासा आपण नरम करायचा, जास्त नाही. आणि यावर टमाटरला झाकून ठेवून एक 3-4 मिनिटे मी शिजवून घेतलेलं आहे. आणि टमाटर बघा मस्त असा नरम झालेला आहे. एवढाच नरम करायचं, त्यापेक्षा जास्त नाही. तर इथे मी घेतलेत तळलेले कांदे. तर 4 कांदे मी तळून घेतले होते, सुरुवातीलाच तळून ठेवलेले होते. मोजून 4 मोठे कांदे घेतलेत. आता हा तळलेला कांदासुद्धा आपण फोडणीत घालायचा. मस्त असं कुरकुरीत झालं आहे आणि हाताने असं थोडंसं त्याला चुरून घालायचं. आणि थोडंसं आपण कांदा गार्निशिंग करता ठेवूया, बाकी सर्व आपण हा फोडणीत घालायचा. तर फोडणीत घातल्यानंतर हा कांदासुद्धा 2-1 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे सर्व मसाल्यांसोबत. जे टमाटर कांदे आहे सोबत सर्व आपण हा परतून घेऊया 2-1 मिनिट. तर इथे कांदा मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आणि आता यात काही पावडर मसाले घालायचे. तर लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिर्च, धणे पावडर आणि जिरं पावडर, एवढे पावडर मसाले मी घेतलेले आहेत. आता हे पावडर मसालेसुद्धा आपण फोडणीत घालायचे. थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे काय होणार, मसाले आपले लगेच शिजतील. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. एक 2 ते 3 मिनिट मी परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं परतून झालेलं आहे. तेलसुद्धा कढईने सुटायला लागलेलं आहे. आता यात मी घातलेला आहे मसाला. तर यात मी घातला आहे 2 चमचे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला घालायचा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मसाल्याला जेवढं मीठ हवं ना तेवढंच मीठ घालायचं, त्यापेक्षा जास्त नाही. ते परत एकदा परतून घ्यायचं आणि अर्धा वाटी आपण यात दही घालायचं. दही मात्र अगदी ताजं दही हवं. दही घालायचं, थोडंसं पुदिन्याचे पत्ते घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि हे सर्व आपण एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं. गॅस अगदी कमी ठेवायची. कमी गॅसवर आपल्याला 1-2 मिनिट आपण हे मिक्स करून घेऊया. रंग बघा किती सुरेख आलाय, मस्त तेल सुटलंय साईडनी आणि रंग पण अगदी मस्त आलाय. आता काय करायचं, आता यात पाणी घालायचं. तर साधारण 1 वाटीभर मी पाणी घातलेलं आहे. पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकून ठेवायचं आणि हा मसाला 3 ते 4 मिनिट आपण परतून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटे झाली आहे. झाकण काढायचं आणि बघा तेल किती मस्त असं वर आलं आहे. मसाला अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि मसाला अगदी व्यवस्थित शिजवायचा, नाहीतर मग बिर्याणीला व्यवस्थित चव येणार नाही. नंतर यात आपण घालायचं चिकन. जे चिकन आपण फ्राय करून घेतलं होतं ते चिकन घालायचं, पूर्ण चिकन घालायचं. गॅस आता आपण कमी करायचं, अगदी कमी. चिकन घातल्यानंतर 1-2 मिनिट आपण चिकन मसाल्यामध्ये आपण परतून घ्यायचं. 2 मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही, कारण चिकन शिजलेलं आहे, ते तुटायला नको. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आणि फक्त 2 मिनिट आपण हे परतून घेऊया. थोडेसे पुदिन्याचे पानं घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची. परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने, कारण चिकन आपलं पूर्ण शिजलेलं आहे, ते तुटायला नको, म्हणून अगदी हलक्या हाताने हे आपण मिक्स करून घ्यायचं. तर 2 मिनिट झालेत, मी गॅस बंद केला आहे. आणि आता इथे मी घेतलं आहे कुकर. जर तुमच्याकडे मोठं पसरट पातेलं असेल ते घेतलं तरी चालेल. तर आता काय करायचं, 1 चमचाभर ग्रेव्ही घ्यायची. ती अगदी कुकरच्या तळाशी घालायची आपण, म्हणजे सुरुवातीला जो आपण भात घालू तो जळणार नाही किंवा चिकन पण आपलं असं जळणार नाही, करपणार नाही. त्यामुळे काय करायचं, ती ग्रेव्ही मस्त अशी पसरून घ्यायची, त्यावर आपण घालायचा भात. तर भात मी आधीच शिजवून घेतलेला होता. अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते. नंतर तो भात मी शिजवून घेतला. तो भात घालायचा आणि नंतर त्यावर आपण चिकनची एक लेअर लावून घ्यायची. चिकनचे काही पीस आणि थोडीशी ग्रेव्ही पण घालायची. परत त्यावर एक भाताचा आपण थर लावून घेऊया. मस्त असा भात पसरून घ्यायचा. आणि आता यावर आपण थोडासा तळलेला कांदा घालूया. थोडा तळलेला कांदा घालायचा. थोडीशी आपण यावर घालायची कोथिंबीर आणि थोडंसं आपण यावर कलर घालूया. तर मी हा केसर कलर घेतलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल, नाही वापरला कलर तरी चालेल. आता परत यावर आपण एक चिकनची लेअर लावून घेऊया. हे बघा, यावर मी परत एक चिकनची एक लेअर लावून घेतलेली आहे. आता यावर परत एक आपण भात घालूया थोडासा. आणि अशी लेअरवाली नाही करायची असेल तरी डायरेक्ट फक्त एक भाताचा थर जरी तुम्ही लावला तरी मस्त बिर्याणी होतं. तर परत आपण थोडा भात असा मस्त असा पसरून घेऊया. यावर पण थोडेसे तळलेले कांदे आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. थोडासा कलर शिल्लक बाकी आहे तो सुद्धा आपण यावर घालून घ्यायचा.
आणि यावर परत एक आपण चिकनची लेअर लावून घेऊया. तुमच्याकडे जर मोठं पसरट भांडं असेल ते सुद्धा घेतलं तरी चालेल. नंतर मी यात घातलं थोडंसं पाणी. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होते, वाफेनी ना आपला हा भात मस्त असा मुरला जाईल. तर थोडंसं पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि ही बिर्याणी 10 ते 12 मिनिटं मस्त असं कमी गॅसवर आपली होऊ द्यायची. तर 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. मी झाकण काढलं आणि बिर्याणी बघा काय मस्त झाली आहे. अगदी बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटतं, इतकं मस्त झालं. आणि विशेष म्हणजे चिकनचे पीस जेव्हा तुम्ही खाणार ना, आहा काय मस्त लागतं. नुसते असे चिकनचे पीस खाल्ले तरी खूप मस्त लागतं. बिलकुल ढाबा स्टाईल म्हणा किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपली ही चिकन बिर्याणी झालेली आहे, चिकन टिक्का बिर्याणी झालेली आहे. बनवायला सोपी, अगदी साध्या सोप्या मी पद्धतीने तुम्हाला सांगितली. चवीला मात्र अगदी भन्नाट आहे, म्हणजे काही तोडच नाही याचं, इतकी टेस्टी झालेली आहे. आणि त्याचा भात बघा अगदी एक एक शीत असा मोकळा झालेला आहे आणि पीसला अगदी इतकी टेस्ट आली आहे, मस्त झाली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आणि रेसिपी केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.